नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करतो. तर आजचा आपला डे 2 सीरीज नंबर 2. आजचा आपला सीरीजचा दुसरा दिवस. आपल्या सीरीजचा आज दुसरा दिवस. आजचा आपला टॉपिक आहे सराव संच 1.3. आपण आज सराव संच 1.3 शिकणार आहोत. तर त्यापूर्वीच आम्ही सराव संच 1.1 शिकवलेला आहे. तो एकदम बेसिक पासून शिकवलेला आहे. सीरीज नंबर 1. ते एक बेसिक पासून शिकवलेला आहे. तर जर तुम्ही कोणी बघितलं नसेल तर तो व्हिडिओ पहिले बघा. नंतर 1.3 हा व्हिडिओ बघा, कारण त्यामध्ये मी एकदम बेसिक पासून शिकवलेला आहे. तर चला चालू करूया आजचा व्हिडिओ. तर सर्वप्रथम याला काय म्हणतात, तर सर्वप्रथम बेसिक गोष्ट काय, हे दोन काड्या, हे दोन उभे स्तंभ, या स्तंभाला आपण म्हणतो निश्चयक. हे दोन स्तंभ असतात ना, या स्तंभाला निश्चयक म्हणतात. आज काड्या कुड्या नाही म्हणायचं, निश्चयक म्हणायचं. तर याला म्हणतात निश्चयक. आणि इथं आहे याचं निश्चयकाची आपल्याला कोटी काढायची असते, कोटी. तर निश्चयक आहे, हे निश्चयक कसं सॉल्व्ह करायचं तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक पहिला 2, हे निश्चयक मध्ये काय दिले 3 आणि 4 आणि 2 आणि 5. तर हे कसं सॉल्व्ह करायचं तर बघूया आता. तर सॉल्व्ह कसं करायचं, हे जे अंक दिलेले आहेत ना त्या अंकाचा तिरकस गुणाकार करायचा. आता हे 3चा आणि 5चा गुणाकार करायचा आणि 4 आणि 2चा गुणाकार करायचा. तर बघा कसं. आता 3 गुणिले 5 यांचा गुणाकार करायचा. मग नंतर याच्यातून मायनस 4 आणि 2चा गुणाकार करायचा. हे बघा 4 गुणिले 2 यांचा गुणाकार करायचा. मग 3 5 15, 15 मायनस 4 दुने 8. तर 15 तून 8 गेले, किती उरले 7. तर हे निश्चयकाची किंमत आपल्याला काय भेटली 7. किती सोपा प्रश्न होता बरं हा. पहिला प्रश्न बघितला. यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्या मधला पहिला प्रश्न बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे, तर खालील निश्चयकाच्या किमती काढायच्या आपल्याला. जे आपण पहिलाच प्रश्न सोडवला तसा सेम प्रश्न आहे. तर तर याच्यातला पहिला प्रश्न काय आहे, निश्चयक आहे, निश्चयकामध्ये -1 आणि 2 आणि 7 आणि 4 हे कसं सोडवायचं स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला. हे बघा तिरकस गुणाकार करायचा. -1 गुणिले 4, पहिले याचा याचा, नंतर याचा याचा, नंतर -2 गुणिले 7, -1 गुणिले 4, त्याचं उत्तर येतं -4 मायनस 2 साठी 14. तर आता काय याच्यानंतर काय करणार, आता मी तुम्हाला स्टार्टिंगला बेसिकली 4 नियम लिहून दिले होते सर्व संच 1.1 सीरीज नंबर 1 मध्ये. तर ते नियम इथे काम येते बघा. ते नियम काय, तर मायनस आणि मायनस काय होणार आहे, मायनस आणि मायनस होणार आहे प्लस. मग हे 4 प्लस 14 इज इक्वल टू 18. भेटला आपला निश्चयाची किमती. किती सोपं बरं होतं हे गणित. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला तिसरा बघणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसरा हा पहिल्यासारखाच आहे आणि मी स्टार्टिंगला जे गणित शिकवलं तसं सेम आहे, म्हणून दुसरा सोडून मी तिसरा सोडून देतोय. तिसरा थोडा अवघड आहे, थोडा डिफरंट आहे. तर बघा, तर याच्यात काहीच अवघड नाही, फक्त काय करणार आहे त्याचं फक्त तिरकस गुणाकार. जशी स्टेप आहे आपली ते स्टेप नुसार करायचा. मग 7 भागिले 3 7/3 गुणिले 1/2 मायनस 3/2 गुणिले 5/3 5/3. यानंतर काय करणार, तर समोरचा गुणाकार करून घ्यायचा. यानंतर आपण समोरचा गुणाकार करून घ्यायचा. हे बघा 7 1 7 मायनस 7 1 7 7/6 3 दुने 6. मग याच्यात मायनस 3 5 15, 15 मायनस 3 दुने 6. आता हे भेटलं आपल्या. याच्या पुढे आपण काय करणार, त्याच्या पुढे छेद सारखा आहे म्हणून एकत्र लिहून घ्यायचा. 7 मायनस 15 भागिले 6. 7 5 जातात का नाही, मग 15 तून 7 काढायचे. 15 तून 7 गेले -8 भागिले 6. याला 2 ने संक्षिप्त रूप जातात. मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाकायचं, टेन्शन घ्यायचं नाही. तर संक्षिप्त रूप 2 ने जातात. तर याला 2 ने संक्षिप्त रूप दिला 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. म्हणून आपलं उत्तर काय आलं -4/3. हे आपलं उत्तर. गणित सोपं होतं का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर यानंतर आपण प्रश्न क्रमांक तिसरा बघणार आहोत. तर प्रश्न क्रमांक तिसरा काय आहे, तर क्रेमरची पद्धत वापरा. प्रश्न काय आहे, 3x + 4y = 10. इकडे 4x + 3y = 5. तर इथे एक सूत्र आहे. सूत्र काय आहे, सूत्र आहे 12 32 13. हे सूत्र वापरून आपल्याला हे गणित सोडवायचंय. तर 12 32 13 कसं वापरायचं, काय वापरायचं ते आता मी तुम्हाला सांगतो.
तर बघा लक्ष द्या, सर्वप्रथम गणिताची पहिली पायरी काय, की हे गणित ना एका खाली एक लिहून घ्यायचं. लिहून घेतलं, थोडं अंतर ठेवायचं, तुटक तुटक थोडं तुटक तुटक लिहायचं. आता आपल्याला याचे स्तंभ पाडायचे. 12 32 13 सूत्र वापरायचे ना आपल्याला, 12 32 13. तर 12 ते 32 13 सूत्र वापरताना कसं वापरायचं, तर आपल्याला स्तंभ पाडायचे. तर बघा, हा स्तंभ क्रमांक 1, हा स्तंभ क्रमांक 2, हा स्तंभ क्रमांक 3. आता हे स्तंभ झाले. आता पहिलं काय आहे, 12 32 13 आणि 12 काय म्हणतात, 12 म्हणजे dx, 12 म्हणजे डी सॉरी, आणि त्याच्यानंतर 32 म्हणजे dx आणि 13 म्हणजे dy. आपल्याला d dx dy काढायचं. dx च्या किमती काढल्यानंतर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहे. तर बघा ते कसं, तर बघा आता आपण स्तंभ पाडून घेतले, त्याच्यानंतर आपल्याला कशाची किंमत काढायची, d ची. तर आपण बघू d बरोबर, d चं सूत्र काय आहे, 12. याच्यातले स्तंभ लिहून घ्यायचे, निश्चय पाडायचं. स्तंभ काय आहे, 3 आणि 4. नंतर 2, इथं काय -4, स्तंभ दुसऱ्या म्हणजे -4 आणि 3. मग तसंच आपल्या निश्चयाची कोट, आपण निश्चयाची किंमत कशी काढली तसंच याची किंमत काढायची. आता d बरोबर घेतलाय आपण, मग आता तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 3, 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4, 4 गुणिले -4 लिहिलं. आता 3 3 9, 9 वजा 4 गुणिले 4 -16, तो नियम लक्षात आहे तुमच्या, मायनस मायनस काय होणार, तर बघा 9, तर बघा 9 प्लस 16, 9 प्लस 16 मायनस मायनस प्लस होणार, 9 प्लस 16 तर काय बरोबर 25. मग आपल्याला डी ची किंमत काय भेटली, 25. तर आपल्याला डी ची किंमत भेटली, याच्यानंतर आपण काढणार आहोत dx. तर dx कसं काढायचं, बघा dx बरोबर निश्चय पाडायचा. dx म्हणजे त्याचं काय 32. तर dx म्हणजे 32. तर 32 म्हणजे तिसरा स्तंभ आणि दुसरा स्तंभ. तिसऱ्या स्तंभामध्ये काय काय 10 आणि 5, 10 आणि 5. नंतर दुसऱ्या स्तंभामध्ये काय 4 आणि -4 आणि 3, -4 आणि 3 झाला निश्चय. मग निश्चयाची किंमत काढायची. मग निश्चयाची किंमत कशी, तिरकस गुणाकार, 10 गुणिले 3 आणि 5 गुणिले -4, 10 गुणिले 3 -4 गुणिले 5 लिहिलं. मग कसं 10 आणि 3 30, -4 पंचे 20 आणि मायनस चिन्ह -20. आता काय करणार, नियम इथं खूप कामाचा येतो. मी नियम तुम्हाला स्टार्टिंगला सांगितले 1.1 मध्ये. जर कोणी व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे मी, ते बघा व्हिडिओ जाऊन. तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला सर्व संच कळणार, नाही तर कळणार नाही. बघा आता 30 प्लस 20 बरोबर 50. मग आपल्याला dx ची किंमत किती भेटली, तर 50. dx बरोबर 50. तर यानंतर आपण काय करणार आहोत, dy. d निघाला, dx निघाला, आता राहिला dy. तर dy चं सूत्र काय आहे, dy चा स्तंभ 1 आणि 3, स्तंभ 1 आणि 3, 1 म्हणजे 3 आणि 4, 3 आणि 4 आणि 3 मध्ये 10 आणि 5, मग 10 आणि 5. मग सेम तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार 3 गुणिले 5 मायनस 10 गुणिले 4. त्याच्यानंतर तिरकस करणार, तिरकस गुणाकार करायचा. 3 गुणिले 5 मायनस 10 गुणिले 4. मग 3 5 15 मायनस 10 चौक 40. मग 15 तून 40 जाणार आहे का, नाही. मग 40 मधून 15 काढायचे, मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. मग 40 मधून 15 गेले, उरले 25. कसे, ते मायनस. मग आपल्याला dy काय भेटला, -25. dy बरोबर -25. तर यानंतर आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर बघा d भेटला, dx भेटला, dy भेटला. त्याच्यानंतर आपल्याला x ची किंमत काढायची आणि y ची किंमत काढायची. तर बघा x, त्यासाठी सूत्र आहे. ते सूत्र, हे गणितामध्ये सूत्र पाठ करायचं खूप इम्पॉर्टंट. सूत्र पाठ करावंच लागतात, नाही तर गणित सोडवता येत नाही.
एक्स साठी सूत्र आहे. क्रेमरच्या पद्धतीमध्ये एक्स ची किंमत काढायचं सूत्र काय तर लक्षात ठेवा. तर सूत्र आहे dx भागिले d. समजलं. त्याच्यानंतर y ची किंमत काढायचं सूत्र काय dy भागिले d. एकदम सोपं सूत्र आहे. क्रेमरची पद्धत ही सर्व मुलांना सोपी जाईल. फक्त सूत्र पाठ करा बस, बाकी याच्यावर काहीच नाही. हे बघा x बरोबर dx ची किंमत काय भेटलेली आपल्याला 50 भागिले d ची किंमत काय आहे 25. 50 भागिले 25 25 एक 25 25 दुने 50 म्हणजे x बरोबर काय भेटलं आपल्याला 2. त्याच्यानंतर y, तर y चं कसं dy काय -25. y बरोबर -25 भागिले d काय 25. 25 एक 25 मायनस चिन्ह मग y बरोबर -1. गणित कसं वाटलं, एकदम सोपं वाटलं की नाही. तर यानंतरचे क्रेमरच्या पद्धतीचे गणित सेम याच पद्धतीने सोडवायचे आहे. ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करा. जर नाही जमले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला कमेंटचा तात्काळ रिप्लाय देईल. तात्काळ रिप्लाय देईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे पण तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.